हॅलो फ्रेंड्स, चला तर मग सुरुवात करूया. HTML5 येण्यासाठी आपल्याला HTML येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण HTML शिकू व नंतर HTML5कडे वळू. तर काय आहे HTML? व्हॉट इज HTML? HTML स्टँड फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML is a markup language commonly used for creating web pages. A markup language provides a way to describe the structure of a text and graphics on web pages. HTML is developed by World Wide Web Consortium. तर बेसिकली HTML ही एक मार्कअप लँग्वेज आहे. HTMLचा यूज करून एखाद्या वेबसाईटचं स्ट्रक्चर तयार केलं जाते. जेव्हा आपण एखादी वेबसाईट बघतो तर त्या वेबसाईटचं बेसिक स्ट्रक्चर जे असतं ते HTMLचा यूज करून केलं जातं. त्यानंतर त्या स्ट्रक्चरला डिझाईन करण्यासाठी CSSचा यूज केला जातो. CSS स्टँड फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. त्यानंतर त्या वेबसाईटला अधिक फंक्शनल बनवण्यासाठी जावास्क्रिप्टचा यूज केला जातो. अशा प्रकारे HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट यूज करून आपण एखादी इंटरॅक्टिव्ह वेबसाईट तयार करू शकतो. त्यानंतर HTMLचं रिव्हॉल्यूशन. HTMLचं सर्वात पहिलं व्हर्जन म्हणजे HTML 1.0. हे व्हर्जन 1992मध्ये रिलीज झालं होतं. त्यानंतर याच्या काही लिमिटेशन्स होत्या ज्या इन्हान्स करून HTML 2.0 रिलीज करण्यात आलं. HTML 2.0 हे 1995मध्ये रिलीज झालं होतं. त्यानंतर यातसुद्धा काही इन्हान्समेंट करून HTML 3 आलं. नंतर HTML 4 आणि आताचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते म्हणजे HTML5. HTML5 refer to the latest version of HTML which was released in 2009. HTML5 introduced a number of new elements and attributes such as more interactive web application such as audio, video and content editable which allow you to create more interactive web application and website. तर HTML5 हे जे व्हर्जन आहे हे पूर्वीच्या जे व्हर्जन आहे त्यांच्यापेक्षा मोर अट्रॅक्टिव्ह वेबसाईट क्रिएट करण्यासाठी मदत करते. त्यानंतर HTMLचं बेसिक स्ट्रक्चर जाणून घेऊया. या स्ट्रक्चरला HTMLचा बॉयलर कोडसुद्धा म्हणते. सर्वात आधी डॉक टाईप HTML. इथे HTMLचे कोणतं व्हर्जन आहे ते डिक्लेरेशन केले जाते. त्यानंतर HTML ओपन होते. त्यानंतर हेड ओपन होते. त्यानंतर टायटल येते. टायटलमध्ये आपण जे पण वेबसाईट बनवत आहे, सपोज मी एखादं लॉग इन पेज बनवत आहे किंवा एखादा फॉर्म बनवत आहे तर मी या टायटलमध्ये देईन. याचा अर्थ असा नाही की हे जे टायटल आहे हे वरतं डिस्प्ले विन पेजवर, हे फक्त ब्राउझरला समजण्यासाठी असते. त्यानंतर इथे हेड ओपन झालं होतं, इथे क्लोज होईल. इथे बॉडी ओपन झाली, इथे क्लोज होईल. इथे HTML क्लोज होईल. जे इथे बॉडी ओपन झाली ह्या बॉडीमध्ये जे वेब पेजवर आपल्याला जे बेसिक स्ट्रक्चर बनवायचं आहे टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये ते सर्व या बॉडीमध्ये येणार. आणि जोही टॅग इथे ओपन झालेला आहे त्याला क्लोज करणं हे कंपल्सरी राहील. कोणताही कोड बनवण्यासाठी म्हणजे HTMLचा कोणताही कोड रन करण्यासाठी हा जो बॉयलर प्लेट कोड आहे हा इम्पॉर्टंटच आहे. त्यानंतर फॉर्मॅटिंग टेक्स्ट विथ HTML एलिमेंट. HTML provides a set of elements to enhance the appearance of the text by applying various formatting features such as bold, italic, subscript and superscript. These elements are used with the starting and ending tag as shown in the following example. HTML मध्ये जसं मी तुम्हाला आधी सांगितलं HTML मध्ये जो टॅग ओपन होते त्याला क्लोज करणं कंपल्सरी आहे. अदरवाईज आपला जो कोड आहे तो रन नाही होणार. आणि पण मात्र काही टॅगसाठी हे कंपल्सरी नाही आहे. जसं की BR टॅग झाला. BR टॅगला क्लोज करण्याची गरज नाही. BR टॅग म्हणजेच ब्रेक लाईनसाठी यूज केला जातो. एक अजून HR टॅग असते, हॉरिझॉन्टल लाईनसाठी यूज केला जातो. या दोन्ही टॅगला क्लोज करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर फॉर्मॅटिंग विथ HTML फिजिकल स्टाईल एलिमेंट. HTML यूज फिजिकल स्टाईल एलिमेंट टू चेंज द अपीअरन्स ऑफ अ टेक्स्ट
जे टेक्स्ट आपण स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर ऑफ वेबसाईटमध्ये जे आपण टेक्स्ट टाकतो, त्या स्ट्रक्चर त्या टेक्स्टचं फिजिकल स्ट्रक्चर चेंज करण्यासाठी आपण काही एलिमेंट यूज करतो. त्यांना फिजिकल स्टाईल एलिमेंट असे म्हणतात. तर फिजिकल स्टाईल एलिमेंट कोणते? असे एलिमेंट ज्यांचा इफेक्ट टेक्स्टवर पडून त्या टेक्स्टचं स्वरूप बदलून जाते. फॉर एक्झाम्पल, बी एलिमेंट म्हणजेच बोल्ड. आपण जर कोणत्याही टेक्स्टच्या आधी बी एलिमेंट ओपन केला आणि टेक्स्टच्या नंतर त्याला क्लोज केलं तर ते जे मध्ये टेक्स्ट दिलेलं असते ते बोल्ड होऊन जाते. तसंच आय एलिमेंट म्हणजे इटॅलिक मेक टेक्स्ट इटॅलिक स्टाईल. स्मॉल एलिमेंट, बिग एलिमेंट, सुपरस्क्रिप्ट अँड सबस्क्रिप्ट. त्यानंतर पुढील भाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. लाईक करा.